हे बघा, पक्षवाढीच्या अनुषंगानं प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हा आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत असतो. भारतीय जनता पार्टीचं काम, माझं काम हे प्रत्येक तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे. निवडणुका डिक्लेअर होणार आहे भविष्यकाळामध्ये, आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करणार आहे. भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मिळाली पाहिजे अशी आमची रास्त मागणी त्या ठिकाणी असणार आहे. परंतु महायुतीचे जे काही नेते निर्णय घेतील आणि युतीच्या संदर्भानं बैठका होतील, निर्णय होईल, तो निर्णय आम्हाला, नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य राहील. आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत राहू. कोणालाही असं वाटतं की माझा पक्षाचं काम जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये झालं पाहिजे, पक्ष वाढीच लागला पाहिजे, म्हणून आम्ही पक्षाचं काम या ठिकाणी करतो. आणि उमेदवारी मागणं हे काही गैर नाही. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता हा काम करत जर असेल तर तो निश्चितपणाने त्या ठिकाणी उमेदवारी मागत असतो. वा वा, चांगली आनंदाची गोष्ट आहे. त्यांना ही जागा लागत असेल तर वर्षा पातळीवर या बाबतीत विचार होईल, ते करतील. मग ठीक आहे, त्यांना ही जागा लागते तर आम्हाला भोकरदनाने बदनापूर लागते. आम्ही त्या दोन जागा आम्हाला सोडू, आम्ही जागा तुम्हाला सोडू. महायुतीचं ही परंपरेने तुमच्याकडे जागा होती, ही तर 100% परंपरेने शिवसेनेची जागा आहे. पण त्यांना लागतच असेल, त्यांचं पोट भरलंच नसेल अजून, तर निश्चितपणे त्यांना ही जागा देऊ आपण. आणि मग त्या बदल्यामध्ये भोकरदन आणि बदनापूर घेऊ. हे मान्य असेल तर मग त्यांना हे मान्य करावं.